तारीख काय रे पाडा मागे जातो मागे 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 सरका म्हणाले हे मागे तुझे तिथून घेतो कोणी आमदार विधानसभा मतदान करण्याचे प्रकाश सोळके ज्यांनी आता आपला विचार मांडले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाभाई मलिक, आपल्या सगळ्यांचे सहकारी राजाभाऊ मुंडे, रमेशराव हडसकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेश्वर चव्हाण, जयसिंगजी सोळंके, रविकांत शिरसाट, शेषराव आवडे, अर्जुनराव नाईकनवरे, कल्याणराव अबूज, अरुण इनामदार, अजय विकत, अमोल जगताप, डॉक्टर मयूर सावंत, परमेश्वर तिरके, प्रकाशराव कोकाटे, बाबरी मुंडे, डॉक्टर कपिल शेख, यशवंत गायके, सुंदरराव तरेकर, साहेबराव शिंगारे, विष्णुअण्णा कोमटवा, महादेव तोंडे, सुनील शिंगारे. उद्याच्या 5 वर्षाच्या करता धारूर नगरपालिकेच्या नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला उभं केलेले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळासाहेबराव जाधव, त्यांच्याबरोबर उभे केलेले 20च्या 20 आमच्या नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, माझे तरुण सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये 288 ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. सुप्रीम कोर्टाने जो निकाल द्यायचा तो काल परवा दिला. 2 तारखेला आता मतदान होणार आहे. आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की कुणाला मतदान करायचं. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असताना रयतेचं राज्य ज्या पद्धतीनं महाराजांनी चालवलं, महाराजांचा जो काळ होता त्या काळामध्ये धारूरला आणि धारूरच्या या मोठ्या ऐतिहासिक किल्ल्याला एक वेगळं आगळं महत्व होतं. हा इतिहास आहे मित्रांनो. धारूर शहराला जो मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, कारण शहराच्या पश्चिम भागात बसलेल्या 40 एकरावर जवळपास आपला सगळ्यांचा धारूर किल्ला आहे. आणि हे आपल्या धारूरचं धैर्याचं आणि शौर्याचं स्मारक आहे. सरसेनापती नेताजी पालकरांचा शौर्याचा इतिहास जपणाऱ्या या किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ह्याच्यातनं आम्हाला पर्यटन वाढवायचं आहे. काही काही देश आणि काही काही राज्य हे पर्यटनातनं चालतात. जसं त्याच्यामध्ये गोवा राज्याचा उल्लेख करता येईल, केरळ राज्याचा उल्लेख करता येईल, काही प्रमाणामध्ये राजस्थान राज्याचा उल्लेख करता येईल. त्या प्रकारे आपल्याकडे देखील खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. तो आपण जपला पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करण्याची गरज आहे ती सुधारणा देखील आपण केल्या पाहिजे. आणि त्याच भूमिकेतनं आमचं महायुतीचं सरकार काम करतं. मित्रांवृत्तीच्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्यासाठी मोठा टप्पा आपल्याला गाठायचा. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे धारूरच्या पूर्व बाजूला असलेली बारमाही कोमट पाण्याची सीतेची न्हाणी आणि नैसर्गिक संपत्तीचं अद्भुत अशा प्रकारचं उदाहरण जगात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळतं. खरं तर जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातल्या प्रकारे. खरं त्याला वेगळ्या प्रकारे आपण लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार केला, प्रसार केला. त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रील करून टाकल्या तर लोक इथं पाहायला येतील. त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार मिळेल, त्याच्यातून तुमच्या हाताला काम मिळेल, काही व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे सुरू होतील. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जीर्णोद्धार केलेले अंबा चौडी हे मंदिर देखील इथलं धार्मिक मंदिर आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे. धारूर शहर हे स्वतंत्र पूर्ण काळापासून
स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून सोन्या चांदीची बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होतं आणि या सर्व वैभवांच्या मुळे माझ्या धारूरच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाच्यासाठी सरकारकडनं ठोस पावलं उचलली जात आहेत. त्याच्यामध्ये तुमचे लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंकी साहेब सारखा आमच्याकडे पाठपुरावा करतायत. मित्रांनो, हे सगळं करत असताना आम्ही देखील पुढील काळात हे जलद गतीने कसं पूर्ण करता येईल. आज इथली रस्त्याची अवस्था येताना मी पाहिली, तरी मी हेलिकॉप्टरने आलो, पण हेलिकॉप्टरने उतरल्यावर इथपर्यंत म्हणलं कसं काय लोक या रस्त्यावरून जाय करतात, काही कळायला मार्ग नाही. तुमच्या सहनशीलतेला सॅल्यूट ठोकला पाहिजे. माझ्या भागात असं असतं तर मला फिरून पण दिलं नसतं. ही अवस्था आमची त्या भागामध्ये आहे. मित्रांनो, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. आम्हाला विश्वास आहे आम्ही ज्या पद्धतीनं या धारूर शहराने आपली वेगळी वाटचाल अधिक वेगाने आणि भक्कमपणे करावी, अशा प्रकारची भावना माझी आहे, नवाबाईंची आहे, प्रकाश सोळंके साहेबांची आहे, राजाभाऊ मुंडेंची आहे, सगळ्या आमच्या सहकारी मित्रांची. आणि ही भावना असताना आम्ही नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देतो आणि त्यामध्ये शहराच्या भविष्याचा विचार हा आम्ही करतो. कारण 35 वर्ष समाजकारण राजकारण करत करत आम्ही इथं पोहोचलो. आम्ही आमच्या भागाचा सर्वांनी विकास केला आहे. पिंपरी चिंचवड सारखं शहर हे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे नेलंय. त्याच्यामध्ये देखील विकासाचे अनेक योजना तिथे राबवलेल्या आहेत. आम्ही यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच घड्याळ, त्या घड्याळच्या पक्षाचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे बाळासाहेब जाधव यांच्या सह आमच्या 20च्या 20 उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करावं हे आवाहन करण्याच्या करता खरं तर मी माझ्या धारूरच्या परिसरामध्ये आलो. मित्रांनो, याच्या आधी तुम्ही अनेकांना संधी दिली. आता मी तुमचा पालकमंत्री 1 वर्षापूर्वी जबाबदारी घेतली. 1 वर्षापूर्वी जबाबदारी घेतली असताना मी आल्यानंतर एकंदरीत तिथलं सगळं चित्र पाहिलं. या जिल्ह्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. इथं कष्टकरी समाज आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये साखर कारखान्यांत जाऊन ऊस तोडण्याचं आणि वाहून नेण्याचं काम हे करतात. त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं. 6-6 महिने परिवाराला घेऊन ते बाहेर त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळं मुलांच्या मुलींच्या शिक्षणावर पण परिणाम होतो. म्हणून आम्ही आता या वर्गाकरता साधारण माझ्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वसतिगृह करायचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने जे आपण महामंडळ केले ऊसतोड कामगारांच्या करता, त्याच्यातून काही पैसे ऊस उत्पादक शेतकरी देतात कारखाना आणि काही मी राज्य सरकार टाकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जरी आई वडील ऊस तोडायला कुठं गेले तरी त्यांच्या मुलांना मुलींना त्या वसतिगृहामध्ये राहून चांगलं शिक्षण घेता यावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. ही राजर्षी शाहू महाराजांनी राबवली. त्या काळामध्ये त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले पण तो कर्तृत्वान अशा प्रकारच्या मुला मुलींना त्यांनी संधी दिली. हा इतिहास आपल्याकडे आणि म्हणून आता आम्ही उमेदवारी देत असताना आमचे बाळासाहेब जाधव, मला विश्वास आहे की बाळासाहेब जाधव माझ्या धारूर शहराला विकासावरून नेतृत्व देतील आणि त्याच्याकरता आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही. कार्यकर्त्यांनो, मी नवाबाई, प्रकाश सोळंके साहेब, राजाभाऊ, बाकीचे सगळे माझे सहकारी काम करतायत. परंतु कार्यकर्त्यांनी पण आपण स्वतः उभा आपल्यातले गट तट मतभेद वाद हे सगळे बाजूला ठेवा आणि आता आपल्याला अजित पवार सांगतो तसं खरंच त्यांनी त्याच्या भागात करून दाखवलंय, त्याच्या जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडला करून दाखवलंय. आपल्या धारूरला पण ती करण्याची धमक त्याच्यामध्ये दिसतीये. तो शब्दाचा पक्का आहे. तो अजूनही 4 वर्ष त्यांचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये
तर एनडीएचं सरकार आहे त्याच्यामध्ये तो घटक म्हणून काम करतोय, घटक पक्ष म्हणून अशा प्रकारची आमची ओळख आहे. मी आज पालकमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये मी आलो, इथं पाहायला मिळालं इथं रेल्वे नाही. रेल्वेचं काम 30-35 वर्ष चाललं असेल का? 35 वर्ष एक पिढी गेली ना. तुम्ही नोकरीला 25-30व्या वर्षी लागला तर 58व्या वर्षी रिटायर होत आहे, एक पिढी बाजूला जाते. 35 वर्ष तुम्ही थांबला. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मत द्या, आमचं बटन दाबा, आम्हाला फुली द्या, आम्ही खासदार झालो की रेल्वे सुरू करतो. झाली रेल्वे सुरू. आता मात्र मी त्याच्यामध्ये माहिती घेतली आणि मला कळलं की यामध्ये निधी दिला पाहिजे, केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही राज्याच्या हिस्स्याचा निधी दिला, केंद्राचा एक निधी आणला, कामाला गती दिली. कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की काय अडचण असेल तर सांग, कुणी तुला त्रास देत असेल तर ते सांग, आम्ही कुणाचा मुलायचा ठेवणार नाही, दर्जेदार काम तू कर. आणि जर दर्जेदार काम करत असताना कुणी जाणीवपूर्वक तुला छळायचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना सांगेन, पोलीस संरक्षण देतो आणि ते काम पूर्ण करू दे. त्यामुळे रेल्वेचा पहिला टप्पा सुरू झाला. आपल्याला ती परळीपर्यंत न्यायची आहे, आपल्याला तिचं इलेक्ट्रिक इंजिनवर चालवायची आहे, त्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला ती आपल्यापासून पार पुण्यापर्यंत द्यायची आहे. पुण्याला आता स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये, म्हणून आम्ही आता हडपसरला नवीन स्टेशन करतोय, जवळपास झालंय. त्याच्याशिवाय माझ्या बीडकरांना, धारूरकरांना, माजलगावकरांना, गेवराईकरांना, परळीकरांना, आष्टीकरांना, पाटोदाकरांना, शिरूरकरांना, या लोकांना, केजकरांना, अंबाजोगाईकरांना तिथं जायला यायला जवळचं साधन झालं पाहिजे ना. सर्वसामान्य माणसाला परवडलं पाहिजे ना. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी रेल्वेची सुविधा नव्हती, विमानतळ नाही. लोकांनी कुणी विचार पण केला नाही आपल्याकडे विमानतळ पाहिजे. अरे माझा तर प्रयत्न आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धावपट्टी पाहिजे. जर उद्या कुठल्या उद्योगपतीला यायचं असेल, बीडमध्ये गुंतवणूक करायची असेल, धाराशिवला विमानतळ, आपल्या लातूरला विमानतळ, बीडला नाही, असं कसं चालेल? नांदेडला मोठं विमानतळ, लोक जाय करतात. उद्याच्याला कोणाला गुंतवणूक करायची असेल तर तो स्वतःचं विमान घेऊन येतो, त्यामध्ये कारखाना लावतो, त्याच्यात त्या भागातल्या तरुणांना तरुणींना काम मिळतं. CIIT ती 200 कोटीची आम्ही मंजूर केली, काम सुरू केलं. त्याच्यामुळे 7,000 विद्यार्थी माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात माझ्या बीड जिल्ह्यामध्ये कुशल कामगार होणार, कुशल प्रशिक्षण आम्हाला त्यांना द्यायचं आहे. हे काम आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करतोय, परंतु अजून बरेच जिल्हे बाकी आहेत. परंतु मी इथला पालकमंत्री झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतो, माझ्या बीड करता ते करा. आणि आपण ते बीडमध्ये काम सुरू केलेलं आहे. इमारती शासकीय त्याची कामं सुरू केली. आरोग्याच्या करता रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, त्याच्यामध्ये आपण सुविधा देतोय. अंबाजोगाईला तिथलं मेडिकल कॉलेज आहे, तिथं दुर्लक्ष झालंय. तिथं अनेक प्रकारच्या सुविधा देण्याच्या बद्दलची मीटिंग घेऊन तसे प्रस्ताव मी मागवलेले. आपल्या बीडमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, परंतु तिथं पायाभूत सुविधा नाहीये. त्याच्यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे. आजूबाजूला पोलीस खात्याच्या जागा आहेत, त्या तशाच बेवारस पडलेल्या आहेत. त्या आपल्या ताब्यामध्ये घेऊन माझ्या बीडच्या जनतेला तिथं आरोग्याची सुविधा कशी चांगले उपचार करण्याच्या करता येईल हे आपण त्याच्यामध्ये करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सायन्स पार्क हे आपण बीडमध्ये मंजूर केलं. वेगवेगळी क्रीडांगणं, क्रीडा संकुलं त्याच्याकरता आम्ही पैसा दिलेला आहे. उद्याच्याला जर बाळासाहेब जाधवांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर मी ह्याही भागामध्ये तुम्हाला मदत करेन. ते माझ्याकडे येतील, प्रकाशदादा त्या ठिकाणी येतील, राजाभाऊ येतील, सगळेजण पाठपुरावा करतील आणि त्या विकास कामाला माझं कामच आहे की लोकांना मदत करायची.
लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये आम्ही नाही योजना आणली. विरोधकांनी आमच्यावर टीका केली, निवडणुका झाल्या की बंद करतील. आम्ही बंद होऊन दिली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या ना. माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला, माझ्या कष्टकऱ्याला लाईटचं बिल परवडत नव्हतं. लोक त्रासून गेली होती. म्हणले एकदा हे बिलच माफ करून टाकू. 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर सगळं बिल माफ केलं. माफ केलं म्हणजे त्यांना पैसे द्यावे लागतात. राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 25,000 कोटी रुपये आम्ही देतो. 25,000 कोटी अशा योजना आपण करतो. मित्रांनो, तुम्ही पण स्वच्छतेची आवड तुम्हाला झाली पाहिजे. किती घाण येताना वेगवेगळ्या ठिकाणी कचरा पडलाय. तुम्ही कुणीतरी तुमच्यापैकी तुमच्यातले कुणाचे पाहुणे बारामतीला आहेत का? बारामतीला हातवर करवर कोणाच्या कप्प्याचा दिसतोय, आमच्या ताईंचाही दिसतोय, आमच्या लाडक्या बहिणीचा दिसतोय. तुम्ही बारामतीला या. सकाळी 5ला आमचे झाडलोट करणारी माणसं 5 पासून बारामती शहर स्वच्छ करायला लागतात. तिथं बघा, करता येतं. जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आणि 7 वाजेपर्यंत जवळपास शहर स्वच्छ केलं जातं. फार तर फार 7:30. आणि जिथला तिथं कचरा टाकला जातो. इथं काही नाही, कुणी कुठेही काही टाकलं. मला एक जण आता सांगत होतं, दादा तुमची सभा आहे, काही तुमच्या जवळच्या तुमच्यावर प्रेम असणाऱ्यांनी इथल्या सगळ्या जवळपासच्या पाण्याच्या बाटल्या उचलल्या, त्या काही पुड्या उचलल्या की नको दादा चिडती. माझ्या चिडण्यामुळे जर असा फायदा होत असेल तर मग काय कळलं. मित्रांनो, माझं म्हणणं आहे, आईच्या पोटातनं कुणीच सदस्य कोण येत नाही. परंतु आपण संस्कार करू तसं ते मूल वाढतं ना, ते तसं वागतं ना, ते तसं बोलतं, चालतं, विचार करतं. आता पालकमंत्री म्हणून मी महिन्याला तर आमच्या बीडला येणारच आहे. त्यावेळेस मधून अधून एक तालुके घेऊन जे पैसे दिलेले ते खरंच सत्कारणे लागलेत का? कॉन्ट्रॅक्टर नीट काम करतोय का? कॉन्ट्रॅक्टरला मदत होती का? अहो, काही भागात मी असं बघितलं की रस्त्याला 10 लाख रुपये दिले रस्ता करायला, मुरमीकरण करणं 10 लाख रुपये. काही मुरुम नाही, काय नाही, बघायला कोण नाही, काहीच नाही, खड्डे. असे पैसे जर वाया गेले तर कसा विकास व्हायचा? ब्रह्मदेवाला तरी काही उपयोग होणार. तुमचं आमचं तर कामच नाही. त्यामुळं दारुडकरांनो, आम्ही आज तुम्हाला त्या बाबतीमध्ये आमच्या बाळासाहेब जाधवांच्या रूपाने एक चांगला उमेदवार दिलेला आहे. धारूर शहरामध्ये बाळासाहेबांच्या धारूरच्या विकासाच्यासाठी त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठलराव जाधव यांचा देखील राजकीय आणि सामाजिक वारसा हा तुम्हाला लाभलेला आहे. बाळासाहेबांना धारूर शहराची तसं बघितलं तर उत्तम जाण आहे, शहराच्या प्रश्नाचा भान आहे, विकासाची त्यांना दृष्टी आहे. धारूरच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असलेल्या आमच्या जाधव कुटुंबियांचा सामाजिक राजकीय वारसा आज तितक्याच निष्ठेने ते पुढे घेऊन चाललेले पुढे नेत आहे. स्वर्गीय विठ्ठलराव जाधव यांच्या निधनानंतर बाळासाहेब जाधवांनी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी त्या पोटनिवडणुकीपासून केली. मित्रांनो, गेली 20 वर्ष ते कृषी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि तिथल्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांची कामगिरी मी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारची आहे. शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या प्रश्नावर ते नेहमी अग्रभागी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये धारूर शहर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा ते करतायत. सामाजिक कार्याचं त्यांचं मोलाचं अशा प्रकारचं योगदान आहे. त्यांच्या कुटुंबातलेच अशोकराव जाधव हे गेले 25 वर्ष या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि त्यामुळे हा विकासाभिमुख वारसा हा पुढील पिढीपर्यंत
जातोय आणि म्हणून दारूच्या प्रगतीमध्ये जाधव कुटुंबाची महत्वाची भूमिका हे बजावत आलेलं आहे आणि पुढेही ते बजावतील याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, बाबांनो, ही निवडणूक केवळ दारूच्या नगर परिषदेची निवडणूक नाहीये. आता खरंच तुम्हाला सर्वांगीण विकास करायचा असेल, मागं जे काही तुमचं काम झालं नाही तो बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा असेल, तर पुढच्या विकासाला दिशा आणि गती देणारी ही तुमची दारू नगर परिषदेची निवडणूक आहे. हे माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, माझ्या माता माय माऊलींनो, सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, 19,000 मतदार आहे माझ्याकडे, तर बारामतीत 1,02,000 मतदार आहे. आज इथं मराठा समाज आहे, आज इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे, आज ओबीसी समाज आहे, आमचा मागासवर्गीय समाज, चर्मकार, त्याच्यामध्ये मातंग, नवबौद्ध, हे सगळे आमचे मागासवर्गीय समाजाचे लोक इथं राहतात. मारवाडी आहे, कोमटी आहे, ब्राह्मण आहे, इतर छोट्या छोट्या जातीचा समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे. जातीय सर्व करायला पाहिजे. आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाला आधार दिला पाहिजे. एकमेकाच्या सणावारीमध्ये आपण एकमेकाला आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही शिकवण आहे बाबा शिवशाहू फुले आंबेडकरांची. ही शिकवण आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची, राजमाता जिजाऊ साहेबांची, पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, रमाई मातेची. ही शिकवण आहे ना मौलाना आझादांची, त्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची. अरे त्या रस्ता पकडा ना, त्याच्यामध्ये कोण चुकत असेल तर त्याला समजावून सांगा ना. पाणी इथं जवळ कुंडलिका धनेगाव आहे, तरी माझ्या इथं 15 दिवस पाणी मिळत नाही. आम्ही रोज पाणी देतो आणि तुमच्या इथं 15 दिवस पाणी नाही. काय तुम्हाला कळतं का नाही कोणाला? हे बरोबर नाही. त्याच्याकरता मी आपल्याला सांगतो, बाळासाहेब, मी एवढं तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं कौतुक करून सांगतोय, जीवाचं राग करावं लागेल आणि इथं काम करावं लागेल. कुठं हायजाई करून चालणार नाही. दिवस रात्र मी जसं सकाळी चाला, मला काय करायला सकाळी 6ला उठून कामाला लागायचे. कोणाची नोकरी करतोय काय, 10ला उठलं तरी कोणी मला विचारलं अरे बाबा 10ला उठला. पण मी बघा कुठेही गेलो तरी 6ला उठून कामाला. बीड मध्ये देखील सकाळी 6ला सगळे अधिकारी येतात तिथं, त्यांचं काम आहे. राज्याकरता करतोय. मलाही समजतं तिथं कामावर गेल्यानंतर की दोरीवंबत काम आहे का, कामाचा दर्जा चांगला आहे का, सिमेंट नीट वापरलंय का, गावडीच असं तसंच काम केलंय. अरे काम केल्यानंतर उद्याची 50-100 वर्ष ते काम टिकलं पाहिजे. त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी केलेले पूल, ते आजचे पूल आर्च अजून टिकले. त्याला म्हणतात क्वालिटी. आपण पण तशा पद्धतीनं क्वालिटी घेतली पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवा. नाहीतर ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आज अजित पवार असं काय बोलला आणि त्याने काय केलं, काय घेणं देणे त्यांचं ती बघतील ना. पहिलं तुमचा प्रपंच नीट बघा. मुलं बाळ नीट शिकतायत का, त्यांच्यावर संस्कार नीट होत आहेत का, आपला व्यवसाय नीट चाललाय का, शेतीवाडीमध्ये पिकं चांगली आहेत का. चक्काटावरून बघितल्यानंतर हे तिकडचा कट दिसतोय, मध्ये काहीच नाही. गाजर गवत असला धंदा केल्यानंतर काय तुमचं होणार. अहो आता आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पद्धतीने शेती करतोय, याचा वापर करतोय. 500 कोटी रुपयाची तरतूद केली, BSIने तरतूद केली, आमच्या इथल्या बँकांनी तरतूद केली. 70 टन ऊस काढणारा माणूस आमचा 100 टन ऊस काढायला लागलाय. 100 टन ऊस काढणारा माणूस 130 ते 35 टन ऊस काढतोय. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर जाओ बारामतीला बघा, खरंय का खोटं. हा सूर्य हा जयता. खत कमी लागतंय, पाणी कमी लागतंय, फक्त मेहनत घेतली पाहिजे. कष्टाचं चीज होता, घामाचं चीज होता. हे दारुणकरांनो, आपण त्या रस्त्याने चला.
मी आलो तुम्हाला साथ द्यायला. त्याचा फायदा करायचा का नुकसान करायचं तुमचं तुम्ही ठरवा. मी माझ्या मनाला सांगेन. मी दारूला जाऊन लोकांना, माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या माता माय भाऊलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाजारपेठ इथली दुकानदार अशी तशी बाजारपेठ वाटणार नाही. जर या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली तर ती बाजारपेठ चालणार आहे, तर इथं पैसा खेळणार आहे, तर इथं खरेदी विक्री होणार आहे. नाहीतर उगीच नुसतं आम्ही सांगायचं अरे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोन्या चांदीचा व्यापार चाललाय. अरे पण बाकीचे गेले ना पुढं, आपण कुठे आहे? माझ्या इथं ते आष्टेकर, रांका, आमच्या इथला तो बारामतीचा सराफ ज्योतिचंद भाईचंद यांचे 15-20 दुकाने आहेत महाराष्ट्रात. सगळीकडे व्यवसाय वाढत आहे. तशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच्याकरता ही नगरपालिकेची निवडणूक फक्त मतांची लढाई नाही, तर ती तुमच्या विकासाची, शहराच्या विकासाची चाचणी आहे. यंदा पुन्हा एकदा थेट जनतेतनं नगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. आणि म्हणून मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, मतदारांना तर मी हात जोडून विनंती करतो, माय माऊलीला करतो, लाडक्या बहिणीला करतो, पण माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की बाबांनो, रुसवे फुटवे बाजूला ठेवा, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवा, गट तट बघू नका. श्री बाळासाहेब जाधव यांच्या रूपाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला निवडणूक आणायचा आहे. नुसता त्यांना एकट्याला निवडून आणून चालणार नाही. त्यांच्या जोडीला आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेख शाहीन, शेख गफार, चव्हाण आकाश, शाहराव, त्याला विक्की म्हणतात. विक्की कुठे? विक्की. त्याच्यामध्ये 2 नंबरला गाय समुद्रे, उषा नवगा कुठं बसलं. त्यांची पुढे घड्याळ, आमच्या चव्हाणची आणि शेतकऱ्यांची पण घड्याळ. त्यांच्या जोडीला मी नितीन शिवाजी शिंगारे दिलाय, त्यांची कोण घड्याळ आहे. तुमच्या सगळ्यांचा प्रचार करतोय, सगळ्यांनी नीट वागायचं. आपल्या प्रभागात रोज सकाळी झाडझूड होती का, गाळ होती का, कचरा राहतोय का ते बघायचंय. नाहीतर लोक पुढच्या वेळेस मला तर घेतलं तुझ्याकडे बघून हाडा निवडून दिलं, आमचं काय वाटवण केलं. तर तिसऱ्या आमच्या ज्योतिताई नवनाथ गाय समुद्रे, ही आमची दुसरी भगिनी आहे. तिला तिचं पुढे घड्याळ. त्याची आमची मागासवर्गीय अशी मतदारसंघात नाही. आमचा सर्वसाधारण सूरज विष्णू कोमटवार पटेल, त्याची पुणे घड्याळ. त्याच्यानंतर डॉक्टर आकांक्षा संजय फावडे, हे आमच्या डॉक्टर ताई आहेत. आम्ही क्वालिफाईड देखील उमेदवारांना दिलेले आहेत. सगळ्या घटकातली पाहिजे, शिकली सवरलेली पाहिजे, कॉलेज केलेलं पाहिजे. आणि त्याच्यात आमच्या त्या तुम्हाला तुमच्या वॉर्ड प्रभाग क्रमांक 4चं काम पण करतील आणि कुणी आजारी पडलं तर त्याला इंजेक्शन पण देतील. त्याच्यावर काळजी करू नका, औषधं देतील, गोळ्या देतील, काळजी करू नका. त्याचबरोबर आमच्या शांताबाई कोंडीबा कावळे, त्या काही अनुभवी पण पाहिजे. वडिलांच्या नात्याने आशीर्वाद द्यायला, बाई तुझं काम बरं चांगलं, तू जरा चुकलोस ते काम आमचं शांताबाई. त्याच्यानंतर दिक्कत सागर सिंह, अजय सिंह. अरे दिक्कत, हे आमचा दिक्कत आहे बघा. तो ओबीसी, हे वर खाली जरा चुकले का? ओबीसी तिथं महिला अ मध्ये का ब मध्ये? तुम्ही तिथं चुकून. आणि मग सर्वसाधारण तुमच्या जोडीला संजीवनीताई आनंद चिंता, बरोबर? संजीवनीताई आमची लाडकी म्हणते, त्याला पण त्या दोघांच्या आमच्या दिक्कतला पण आणि आमच्या संजीवनीताईंना पण घड्याळच्या चित्राच्या शेजारचा बटन दाबा. नंतर आमच्या बानो बेगम, शौकत अली सय्यद, ही आमची भगिनी आहे. आम्ही सगळ्यात, मी म्हणलं ना, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललं. आमच्या इथं अल्पसंख्याक आहे, बहुजन समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे,
अल्प समाज आहे, सगळ्या समाजाला इथं आम्ही प्रतिनिधित्व दिलंय. त्यांच्या जोडीला मी सय्यद हरून सय्यद रौफ यांना आम्ही उमेदवारी दिली. ही दोघं आमच्या 6 नंबर प्रभागामध्ये चांगलं काम करणार. केव्हा तुम्ही त्यांचं गाड्याचं बटन दाबलं तर त्याच्याकरता विनंती करतोय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आवेज अब्दुल रशीद कुरैशी, विभागाशी सांगितलं ना, काही आशीर्वाद द्यायला पाहिजे, वडील तुमच्या नात्याने सांगायला पाहिजे. हे आमचे आशीर्वाद द्यायला. तशा पद्धतीने त्यांच्या जोडीला भावठाणकर संगीता आनंद या आमच्या ताई आहेत. त्या ताई आणि आमचे ज्येष्ठ असे हे आम्ही प्रभाग 7 मध्ये दिले. ते आपलं काम चांगलं करतील. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुप्रिया सचिन जाधव, सुप्रिया नमस्कार, तिचा पुणे कड्या आणि गणेश धोंडेबाद सावंत. गणेशजी नमस्ते, नावातच गणराय आहे त्याच्या. गणेश चांगलं काम करा, त्यांना तुम्ही मतदान करा. नंतर आमच्या प्रभाग 9 मध्ये अश्विनी प्रवीण गाडगे, अश्विनीताई नमस्ते, आणि त्यांच्या जोडीला आम्ही सुधीर वसंतराव शिंगारे नमस्ते. तिकडे शिक्का मारू शकत नाही. तर त्या दोघांना तुम्ही प्रभाग 9 मध्ये विजयी करा. आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये लक्ष्मण हनुमंत शिरसाट हे आमचे सहकारी आहेत. ज्येष्ठ अनुभवी माणूस पाहिजे, 35 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यावर सगळी ज्याला अनुभव जास्त त्याला सगळी आडली पिल्लं त्या तिथे काढतात. तिथं उमेदवारी दिली किंवा महिला पण म्हणूनच आम्ही तुम्हाला तिकीट त्यांच्या जोडीला आम्ही भूमिका सुजीत वैरागे, एकदम तरुण आम्ही आमची भगिनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं सर्व वयोगटातले, काही वयस्कर, काही मध्य वयातले, काही पहिल्या नव्या उमेदीनं काहीतरी आपण समाजाच्या करता भलं करून दाखवायचं, या पद्धतीनं आम्ही किल्ले धारूर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं हे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. माझी हात जोडून विनंती, कुणाच्याही आपण भीती कुणाची बाळगू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना समान अधिकार दिलेले. उलट गरिबांना किंवा जे पिछडा वर्ग आहे त्यांना आरक्षण दिलेले. सर्वांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आणि ते काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे करणार आहे. आता उद्याचाच दिवस राहिलाय. मोठी विनंती आहे, मी मागाशी माजलगावला पण सांगितलं, आमच्या बाळासाहेबांच्या पासून ही सगळी जे आमचे 20 उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या. यांनी त्यांना निवडून गेल्यानंतर दिल्यानंतर मी बारामतीला त्यांना बोलले आणि बारामतीत कशी कामं बाळासाहेब चालली ते मी तुम्हाला सांगते. काय होतं, वोट निबंध राहून कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील, अशा प्रकारचा विश्वास देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि धारूरला आपण आम्हाला साथ दिली तर आम्ही पण विकासाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला साथ देईन, हा माझा शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे. लोकांमध्ये माझी ओळख आहे आणि तुम्ही पण माझ्यावर विश्वास टाका. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ही खात्री तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.